रामकृष्ण हरी माऊली. मी अश्विनी तुमचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ ना जरा लेटच येणार आहे, कारण 4-5 दिवसाचा मध्ये गॅप पण पडला आहे. मी तुम्हाला सांगेलच नंतर काय म्हणजे झालं होतं ते. तर आज आहे ना व्हिडिओ म्हणजे बनवायचं काहीच ठरवलं नव्हतं मी, किंवा काय नाही का कुठून सुरुवात करणार आहे काहीच ठरवलं नव्हतं. अचानकच व्हिडिओला सुरुवात केली मी. काय झालं, सकाळी उठायला उशीर झाला, कारण आहे ना अभिला कॉलेज नसल्यामुळं आणि भक्तीला पण स्कूल नसलं का सकाळचं उठायला लेटच होतं माझ्याकडून जरा. मग यांना आहे ना नाश्त्यासाठी काहीतरी मी शिरा बनवलेला, आणि मग ते नाश्ता करून वगैरे दुकानावर गेले. नंतर मग म्हटलं आता काय नाही का दुपारच्याला काय स्वयंपाक करायचा. तर फ्रीजमध्ये बघितलं तर थोड्या सर्व भाज्या आहे ना शिल्लक होत्या. मग म्हटलं चला आता पावभाजीच करूया. भक्तीला विचारलं काय करू, तर तिचं तर म्हणजे त्यांना तर पाहिजेच मिसळ पाव किंवा पावभाजी, हे त्यांचं ठरलेलंच आहे. मग सांगत असतात मला हे कर ते कर, पण मीच माझी टाळाटाळ करत असते. कधी कधी कुठली गोष्ट बनवायची म्हटलं की मला भाजी चपाती सहज सोपी वाटून जाते, पटकन होऊन जाते. पण म्हटलं चला आता वेळ पण आहे, आज भक्ती दुपारी दुकानावर जाणार होती. मग म्हटलं मला बाकीची कामं करायला पण वेळ भेटेल, आणि मग जरी टाईम झाला तरी काय हरकत नाही. तर मी ना सर्व भाज्या साफ करायला घेतलेल्या फ्रीजमधून काढून, आणि दरवेळेस आहे ना मी म्हणजे प्रत्येक वेळेस प्रयत्न करते की फ्लावर आहे ना गरम पाण्यात उकळून घेते, थोडंसं मीठ टाकून आहे ना गरम पाणी करून उकळून घेते. म्हणजे त्याचं आहे ना उगीरपणा भाजीला उगीरपणाची टेस्ट आहे ना लागत नाही. आणि त्याच्यातले जर समजा चुकून मुकून आहे ना अशी आळी छोटीशी वगैरे राहिली असेल, कीड वगैरे, तर ती पण त्याच्यातून निघून जाते. त्यासाठी मी आहे ना उकडूनच घेते, म्हणजे गरम पाण्यात अशी एक उकळी काढून घेतली ना की मग नंतर सर्व भाज्यांमध्ये मिक्स करून फ्लावर मी शिजायला घालते. तर सर्व भाज्या आहे ना मी साफ करायलाच घेत होते. वाटाणे वगैरे साफ करून घेतले, बटाटे पण आहे ना म्हटलं लाल नको पडायला म्हणून म्हटलं पाण्यात घालून घेते. कारण बटाटा जरा पाण्याच्या बाहेर राहिला ना आणि आपण जर चिरत बसलो तर तो थोडासा लाल पडतो. मी बऱ्याच वेळा बघितले. तर सर्व भाज्या पण साफ करून घेतल्या, आणि काय झालं, आभीला कॉलेज नव्हतं, म्हणजे 2 दिवस त्याला सुट्टीच होती. मग तो गावी गेला होता. त्याच्यामुळं माझं आहे ना असं निवांतच चाललं होतं सगळं, कारण दुकानावरचे पण फ्लेवर वगैरे मी आदल्या दिवशीच बनवले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ना काहीच म्हणजे टेन्शन नव्हतं सकाळी मला. आणि सर्व भाज्या आहे ना साफ करून घेतल्या, आणि मला आहे ना भाजीमध्ये म्हणजे कुठली भाजी जास्त आवडत असेल ना तर ती बीटाची आहे. बीट मला खूप आवडतं भाजीमध्ये टाकायला, त्याचा कलर आणि एवढं छान येतो ना की मला त्याच्यामुळे पावभाजी खूप छान आवडते. तर सर्व भाज्या साफ करून घेतल्या, फ्लावर पण उकडून घेतला होता एक उकळीमध्ये. तो पण परत धुवून घेतला मी भाज्यांमध्ये स्वच्छ असा. आता पावभाजीची रेसिपी ना मी बऱ्याच वेळा म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्ये किंवा एखाद्या लॉंग व्हिडिओमध्ये पण शेअर केली, पण म्हटलं चला आता आज बनवतेच आहे, तर व्हिडिओ पण बनवून होईल माझा. आणि भाजी ना प्रत्येक वेळेस म्हणजे बनवते ना मी, तर दरवेळेस म्हणजे टेस्ट थोडीशी ना वेगळीच असते. काय माहिती का, कुठलेही पदार्थ बनवायचा म्हटलं ना की थोडंसं टेस्ट माझ्याकडून वेगवेगळीच प्रत्येक वेळेस बनत असते. त्याच्यामुळे असं काही नाही की नाही का प्रत्येक वेळेस पावभाजी केली आज ही म्हणजे बऱ्याच वेळा पावभाजी केली, मग तेच खाण्याचं कंटाळा येईल असं काही नाही. कारण माझ्याकडून आहे ना प्रत्येक वेळेस प्रत्येक पदार्थाचाच आहे ना टेस्ट थोडी वेगळीच होऊन जाते. काय माहिती का, मी खूप वेळा अनुभव घेतला, आणि पोरं पण मला सांगत असतात मम्मी आज अशी झाली, मम्मी आज तशी झाली. तर असो, मी काय केलं होतं, लसूण, आलं आणि हिरवी मिरची असे ना पहिलं पेस्ट करून घेतलेली आणि ती फोडणीला देऊन घेतली. आणि कांद्याची पेस्ट पण अशी वेगळीच बनवून घेतली होती. लसूण अद्रकची पेस्ट जेव्हा लालसर होईल ना त्याच्यानंतर मग मी कांद्याची पेस्ट टाकली होती मस्त अशी. ती पण आहे ना पूर्ण पाणी आटेपर्यंत, कांद्याचा पूर्ण वास जाईपर्यंत मी परतून घेतली, आणि नंतर मग टोमॅटोची पेस्ट घातली. तोपर्यंत एक साईडला भाज्या पण शिजल्या होत्या, तर ते कुकरमध्ये मॅश करून घेतली. आता माझ्याकडे मॅशर नाही आहे. मी दरवेळेस तांब्याने करते, कधी ग्लासाने करते, तर कधी म्हणजे आपला जो चमचा असतो ना त्याने करते. त्यावेळेस मी ग्लासाने ना मॅश करून घेतल्या सगळ्या भाज्या. पण तांब्याने जशी मॅश होते ना तशी ग्लासाने झाली नव्हती. मग परत चमच्याने पण मला त्याला जरा थोडी हलवायला लागली. कारण आहे ना ते भाज्या अशा जशाच तशा राहिलेल्या आहे ना नाही आवडत, मला पण नाही आवडत. म्हणजे पूर्ण मॅश झालेलीच भाजी आवडते मला. आणि बीटाच्या पण फोडी ना वेगळ्या करून मी मिक्सरला बारीक करून घेतली पेस्ट. आणि मसाले, बेसिक मसालेच आपले पावभाजी मसाला आणि लाल तिखट, हळदी थोडीशी आणि एकदम थोडंसं धना पावडर घातलेली, आणि सर्व भाज्या मॅश केलेल्या मी त्यात टाकून घेतल्या, आणि तितक्यात लाईट पण गेली. एवढं गरम होत होतं ना
की काय सांगू, गरमीचा तर काही विषयच राहिला नाही, एवढं गरम होते. तर मी ना सब्जाचं बी आहे ना म्हणजे आधीच भिजत घातल्या होत्या. मग म्हटलं नंतर थोड्या वेळाने लिंबू सरबत बनवूया. तितक्यात लाईट पण गेली. भक्तीला जायचं होतं सिद्धीकडं, तिने पण तिचं आवरून घेतलं आणि आता ती मला म्हणत होती का मम्मी काय दिसतंय ग तुला अंधारामध्ये, मला म्हणते व्हिडिओ चालूच ठेव. तर मी म्हटलं असू दे, काही पण दिसू दे, चालूच राहू दे म्हणून. तर भाजी पण तयार होती, तरी पण मी बारीक गॅसवरती मी आपली ठेवली आणि डायरेक्ट दरवाजातच जाऊन बसले. कारण थोडी तरी हवा बाहेरून येत होती, एवढं गरम होत होतं आणि किचनमध्येच मी उभी होते, तितक्यात लाईट पण गेली ना, त्यामुळे एकदम असं आहे ना बोरिंगच झालं होतं जरा. तर दोघींना पण मस्त असं लिंबू सरबत मी बनवून घेतला आणि पिऊन पण घेतला. मग भक्तीला जायचं होतं, मग तिच्यापुरतेच फक्त 2-3 पाव आहे ना मी तूप लावून मस्त असे गरम करून घेतले आणि तितक्यात लाईट पण आली. मग ती गेलीच होती तोपर्यंत आवरून. मग म्हटलं चला आता लाईट आली, जरा वेळ बसले होते मी 5-1 मिनटं. मग लाईट पण आली. मग नंतर म्हटलं चला आता हे किचनवरचा पसारा जो आहे तो आवरून घेते, भांडी वगैरे आणि किचन ओटा पण क्लीन करून घेते. म्हणजे जरा वेळ आहे ना मला आराम पण होईल माझा. आणि मग सर्व भांडी वगैरे घासून घेतली. आता भक्ती सकाळी बोललेली उठली तेव्हा मला की मी मम्मी दुकानावर जाईल म्हणून. पण तिचं असं झालं की सिद्धीचा फोन आला. मग तिला जायचं होतं कुठेतरी मॉलमध्ये वाटतं. मग ती म्हटली बघती चल तू पण, मी येणार आहे तर. मग तिला म्हटलं चालन चल, मी पण अशी पण तुला कुठं नेत नाही, सुट्ट्या लागल्यापासून कुठं नेलं नाही. मग जा म्हटलं तिच्याबरोबर, तिची मम्मी पण असते त्यांच्याबरोबर, त्यामुळे काय वाटत नाही. मग मी तिच्याबरोबर पाठवून देते, कारण त्या दोघी ना मस्त अशा बेस्ट फ्रेंड आहेत. त्यामुळे सिद्धीबरोबर ती नेहमी जातच असते कुठं नाही कुठंतरी. तर मग आता आहे ना हे माझं एकदम फेवरेट काम आहे बरं का. साफसफाई आता तुम्हाला तर माहितीच आहे, मी सर्व घराची साफसफाई वगैरे केली आहे. तर तेवढ्या म्हणजे वेळेत आहे ना जरा झाडांकडं माझं दुर्लक्षच झालं होतं. हे मनी प्लॅन्टच आहेत माझ्याकडे सगळे. मला तेच काय माहिती, मी जेव्हापासून म्हणजे लावलेत ना, ते त्यांची काळजी घ्यायला, त्यांना धुवायला, त्यांना मस्त अशी अंघोळी घालायला एवढं आवडायला लागले ना की काय सांगू बापरे. माझा एवढा टाईमपास होऊन जातो ना, तर मला असं वाटतच नाही की मी जास्त म्हणजे नाही का दमले किंवा काय. कारण त्यांच्याकडे बघूनच आहे ना एवढा आनंद होतो आणि ते ना असे हळूहळू ग्रोथ होत आहेत ना, तर त्याची पण मला खूप मजा वाटते. की मला आहे ना इथून मागे का कळालं नाही की आपल्या घरात म्हणजे ऊन जरी नसलं तरी घरामध्ये पण कुठले एखादं आहे ना, म्हणजे बरेचसे प्लांट असे आहेत इंडोर प्लांट की ते घरात पण येऊ शकतात. तर तेच मी ना हे मनी प्लांटच ग्रोथ करायचा प्रयत्न करते आणि मस्त असे छान आहे ना धुवून, आणि जर एखादं पाणी ना त्याचं असं काळं वगैरे झाले असेल किंवा पिवळसर झालं असेल तर ते क्लीन करून मस्त असे ठेवत होते मी छान असं. आणि मला पण आहे ना खूप भारी वाटत होतं. आता गरमी किती पण होऊ दे किचनमध्ये होत होती, कारण किचनमध्ये मी अजून आहे ना फॅन लावला नाही. तर तरी पण मला आहे ना एकदम आवडीने मी माझं काम करत होते. ते कारण आहे ना आता कसं जरा थोडं आहे ना घराचं पण काम झाल्यापासून फ्रेश वाटतंय आणि घराची साफसफाई पण झाली. त्याच्यामुळे आहे ना अजूनच भारी वाटते. आणि हे झाडांची जागा आहे ना मला चेंज करायची. मी म्हटलं आता मस्त मस्त आहे ना छोटे छोटे असे असतात ना डेकोरेटिव्ह प्लांट लावायचे जे पॉट वगैरे असतात ते घेईल मी. आता बस झाले प्लास्टिकच्या डब्यांमध्ये ग्रोथ मस्त होतीये. पण मला घ्यायचे आहेत. आता मी कधी घेते ते मी म्हणजे नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये जर घेतले ना की शेअर करीनच. माझ्या डोक्यात चाललेच की घेईल म्हणून. कारण आहे ना मला काही म्हणजे हे ह्याच्यातले जे ग्रोथ झालेले आहेत ना बघा किती छान मस्त असे ना कोवळी कोवळी पानं फुटलेत आणि उंच अशी झाली आहेत. तर ते ना मला असे मातीच्या ह्याच्या कुंडीमध्ये लावायचे, म्हणजे माती आणि खत वगैरे टाकून. म्हणजे ना मनी प्लांट कसं असं ना मस्त असं रशीवर किंवा एखादी काठी मध्यभागी ना असे रोज मी व्हिडिओमध्ये पाहते ना, मला असं वाटतं की माझ्याकडे पण तसंच असावं. म्हणून आहे ना मला ते असं मातीच्या मोठ्या कुंडीत लावायचे आणि मस्त असं वरती आहे ना वेल असं चढला पाहिजे, एवढं असं स्वप्न मी बघते माझ्या मनी प्लांट विषयी. मला एवढं भारी वाटते ना ते म्हणजे इमेजिंग करूनच खूप भारी वाटते. तर मग ओरिजिनल झालं मला किती आनंद होईल ना. तर असं मी माझी बडबड चालूच ठेवते. तर ना मस्त असे सर्व मी आहे ना मनी प्लांट असे हे करून घेतले, धुवून अंघोळी वगैरे घालून घेतल्या. त्यांना पण किती आनंद झाला असेल ना. म्हणजे मी काय करते 8 दिवसातून नाही बरं का, मला जेव्हा आठवण येईल ना 2 दिवसातून 3 दिवसातून, तर मी लगेच आहे ना माझं काम आवरलं ना की तेच करत बसते मी. म्हणजे सगळे नाही केले तरी 1-2 का होईना पण करतच बसते. मग मला आहे ना खूप भारी वाटतं.
मग सर्व मनी प्लॅन्टला मी आंघोळी वगैरे घातल्या आणि ज्याचे त्याच्या जागेवर ठेवून दिलं. मस्त असं एवढं भारी वाटत होतं मला, काय सांगू. आता तुम्ही म्हणशाल की भारी वाटते म्हणते खरी, पण खरंच खूप भारी वाटत होतं. आता खिडकीच्या ह्याच्यावर ठेवायचं होतं, ते म्हटलं आत खालची जी धूळ आहे ना ती पहिले पुसून वगैरे घेते आणि मग ज्याच्या त्याच्या जागेवर ठेवून देते. काय झालं आता ह्या घराच्या कामात आणि एवढी साफसफाई झाली आणि मेन म्हणजे ना मी गोधड्या धुतल्या. त्याच्यामध्ये गोधड्या धुतल्या मी हौशेने किंवा म्हणजे नाही का ताकदीने. पण मी ना नंतर आजारीच पडले, 4-5 दिवस जाम आजारी पडले होते मी. माझ्या पोटात पण जास्तच दुखायला लागलेलं. त्यामुळे मी व्हिडिओ हे बनवलेले मी ना म्हणजे एडिट पण केले नव्हते आणि व्हॉइस ओव्हर पण दिला नव्हता. त्यामुळंच आहे ना व्हिडिओ यायला लेट झालाय जरा. आता इथून पुढे पण 2-3 व्हिडिओ आहे ना साफसफाईचे आहेत, ते पण मी ना एडिट करून ठेवलेत. ते नंतर म्हणजे इथून पुढे मी चॅनलवर आपले येतीलच. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये पण सांगा व्हिडिओ कसे वाटतात ते. तर भक्तीचा चष्मा आहे ना आता घालायचं, दोघांना पण चष्मे लागलेत म्हणजे नंबरचे. पण भक्तीच्या आहे ना अजिबात लक्षात राहत नाही आपल्याला चष्मा आपण काढला आहे, मग तो व्यवस्थित जागच्या जागी ठेवून द्यावं. पण काय नाही, तिच्या लक्षात राहणं हे म्हणजे मुश्किल आहे बाबा. दरवेळेस तिला ओरडून मी सांगते पण तिच्या काही लक्षात राहत नाही. असो, माझं काम आहे ते मी करून ठेवलं बाबा. परत खराब झालं तर उगाच ना आपल्यालाच खर्च पडणार आहे. त्यामुळं मी माझ्या हाताने व्यवस्थित ठेवून दिला. बेडशीट वगैरे, उशांचे कवर वगैरे चेंज केले. मस्त मस्त हॉल छान असा भारी वाटत होता. आणि नंतर मग गोधड्या धुवायला भिजत घातल्या. म्हणजे हे आहे ना मी संध्याकाळी किंवा रात्री किंवा उद्या सकाळी म्हटलं धुईल. त्याच्यासाठीच भिजत घातल्या होत्या आणि दुकानावर पण जायचं होतं मला. भिजत घातल्या गोधड्या, जरा वेळ आराम केला अर्धा तास आणि मग लागले पुढच्या कामाला. आता पुढचं काम काय तर बाकीचे जेवढे पाव होते ना तेवढे मला मस्त असे तूप लावून असे भाजून ठेवायचे होते. मला पण खाऊन जायचं होतं. मग हे आले ना दुकानावरून का हे पण खातील, त्यासाठीच माझं काम चालू होतं. म्हटलं पाव सर्व आहे ना मस्त असे तूप लावून भाजून ठेवते, म्हणजे टेन्शन नाही आपलं, खाऊन पण जायला आणि हे आल्यावर त्यांना पण होणार. मग भक्ती तर नाही आणि आभी पण. पावभाजी एवढी छान झाली होती ना की काय सांगू. म्हणजे ना मी वाढून घेतलं. आता एकटीच होते, भक्ती नव्हती, त्यामुळं एकटीला जेवायचं होतं मला. मस्त असं कांदा आणि लिंबूवरून मस्त असं स्प्रेड केलं आणि खाऊन घेतलं. कारण दुकानावर जायला पण उशीर झाला होता मला. पण एवढी भारी झालेली ना, आणि मी बोलले ना तसंच होतंय सेम. कारण दरवेळेस मी म्हणजे भाजी बनवते ना त्यापेक्षा वेगळीच झाली होती आणि एकदम भारी टेस्टी झाली होती. प्रत्येक वेळेस कुठला पदार्थ बनवते मग त्यात माझं वेगळं पण का होतं काय माहिती, मलाच अजून काही माझं कळालं नाही. छान असं खाऊन घेतलं आणि दुकानावर जायचंच होतं मला. तर व्हिडिओचा शेवट मी इथेच करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.